आज या ठिकाणी घाटकोपर पोलीस हॉकी ग्राउंडच्या ठिकाणी जयंतीचा जल्लोष जो आहे हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वा या ठिकाणी आम्ही जल्लोष जयंतीचा म्हणून घाटकोपर समन्वय समितीच्या माध्यमातून या ठिकाणी खूप जोशामध्ये इथे सगळ्यांच्या समोर सादर झालेला आहे आणि खूप महत्त्वाचं यासाठी आहे की ह्या कार्यक्रमामध्ये घाटकोपरचे सगळे छोट्या मुलांपासून तर वृद्धापर्यंत सगळे याच्यामध्ये सामील होते. त्यांचे खूप चांगले परफॉर्मन्सेस या ठिकाणी झालेले आहेत, कारण ही छोटी मुलं जी आहेत ही उद्या जाऊन बाबासाहेबांचे विचार जे आहेत ते पुढे पसरवणार आहेत. हा कार्यक्रम या ठिकाणी जो घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे खूप महत्त्वाचा रोल त्याच्यामध्ये आहे आणि त्यांनी हे सगळे कोऑर्डिनेटर्स आणि व्हॉलंटियर्सच्या माध्यमातून हा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणलेला आहे. पण याच्या मागची भूमिका फक्त कल्चरल सांस्कृतिक कार्यक्रमच नसून आपण शेवटी बघितलं असेल की बाबासाहेबांचे विचार काय होते याचं एक सुंदर फिल्मसुद्धा याच्यामध्ये दाखवली आहे, जेणेकरून बाबासाहेबांनी जे सर्व समाजासाठी काम केलं ह्या देशासाठी काम केलं. आपल्याला माहीत आहे की बाबासाहेब विदेशामधून डबल डॉक्टरेट आणि बॅरिस्टर ॲट लॉ असे होते. त्यावेळेस ते असे डिग्री घेणारे एकमेव भारतीय होते. तर एवढे उच्च शिक्षित असतानाही ते भारत देशात वापस आलेत. भारत देशासाठी त्यांनी काम केलं, आपल्या सर्वांसाठी काम केलं, आपल्याला संविधान दिलं, आपल्याला मतदानाचा अधिकार जो आहे तो त्यांनी दिला. आपण शासन घडवू शकतो आणि तुम्ही ते बदलवूसुद्धा शकता एवढी ताकद त्यांनी दिली. या देशाचं त्यांचं एक स्वप्न होतं की ह्या देशामध्ये सगळ्यांना सन्मानाने जगता यावं, सगळ्यांना अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या अपॉर्च्युनिटी सगळ्यांना मिळाव्या, जेणेकरून समाजामधली जी असमानता आहे ती नष्ट व्हावी, जातीव्यवस्था नष्ट व्हावी. हे विचार जे आहे ते सगळे आपला देश एक जो महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे त्याच्यासाठी हे विचार कारणीभूत आहेत. त्यासाठी आपलं संविधान कारणीभूत आहे आणि ते बाबासाहेबांनी केलं. हे राष्ट्र घडवण्याचं काम केलं. त्यामुळे त्या राष्ट्रनिर्मात्याला आम्ही वंदन करण्यासाठी, त्यांना मानवंदना देण्यासाठी हा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. त्याला खूप घाटकोपर आणि प्लस तिथून कल्याण, उल्हासनगर, नवी मुंबई, पनवेल, मुंबईच्या सगळ्या वेगवेगळ्या भागातून तिथे लोक आले होते आणि त्यांनी या कार्यक्रमाचा विचार जे आहेत तेही ऐकून घेतलेत. कल्चरल प्रोग्रामचाही त्यांनी खूप आनंद घेतला आणि छोटी मुलांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आणखी हा जोश जो आहे तो आमच्यामध्ये भरून दिला. त्यामुळे हा जल्लोष जयंतीचा जो आहे असाच वर्षभर चालत राहील आणि पुढच्या वर्षी ह्याच जोशामध्ये आम्ही परत जल्लोष जयंतीचा घेऊन तुमच्यासमोर घाटकोपरवासियांच्या मदतीने परत तुमच्यासमोर येणार आहोत. तोपर्यंत जय भीम. जयंती जल्लोषचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 135व्या जयंतीचं अभिवादन करण्यासाठी समाज कल्याणचे प्रिन्सिपल सेक्रेटरी हर्षदीपजी कांबळे यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि त्या माध्यमातून संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केले. उत्साहामध्ये लोकांनी त्याचं खूप मोठ्या संख्येने स्वागत केलं आणि मी समजतो मुंबई, महाराष्ट्र आणि देशाभरामध्ये आजपासून जो दिवस आमच्यासाठी आज महत्त्वपूर्ण आहे, वंचितांसाठी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबांसाठी 11 एप्रिल हा दिवस आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्मदिवस आहे. 200वी त्यांची जयंती आहे. ते महान कार्य त्यांनी समाजकार्य, प्रवर्धनाचं कार्य या देशामध्ये केले. म्हणून बाबासाहेब एकदा म्हणतायत की मी महात्मा म्हणेन तो महात्मा ज्योतिबा फुलेंनाच म्हणेन, दुसऱ्यांना बोलणार नाही. हे बाबासाहेबांची गोष्ट आहे. बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेबांनी ज्यांना गुरु मानलेला विचाराचा वारस एकमेकांनी घेतलेला आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो. समितीचं जे मार्गदर्शक आहेत ते डॉक्टर हर्षदीप कांबळे सर, प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग. या व्यक्तीबद्दल आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल की आपलं संपूर्ण आयुष्य सामाजिक चळवळीसाठी या माणसाने वेचलं आहे आणि नुसतं सामाजिक चळवळीत नाही तर प्रशासकीय सेवेत असतानासुद्धा आपल्या हातून जेवढं चांगलं काम होईल तेवढं काम त्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे आणि ते आमचे मार्गदर्शक आहे. आणि आमच्या समितीचं नावसुद्धा त्यांनी सुचवलं की राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती, म्हणजे जयंती करताना ती विचारांचा महोत्सव झाला पाहिजे. आणि तो धागा पकडून आज आपण इथे पाहिलं असेल आम्ही तिथे एक सुंदर असं म्युरल तयार केलेलं आहे जिथे भगवान बुद्ध ध्यानस्थ बसलेले आहेत. त्यांच्यासमोर एक तळं आम्ही तयार केलेलं आहे. त्या तळ्यामध्ये आम्ही जे पाणी आहे
ते चवदार तळ्याचं पाणी आम्ही टँकरनी चवदार तळ्याहून आणून त्या तळ्यामध्ये ठेवलेलं आहे आणि त्या तळ्याच्या बाजूला बाबासाहेब बुद्धांना अभिवादन करतायत एक प्रकारे आणि त्याच्यामध्ये कमळ सोडलेला आहे. म्हणजे एक प्रकारचा हा शांततेचा, बुद्धिझमचा, मानवतेचा जो थॉट आहे तो त्या म्युरलमधून आम्ही इथे दाखवला. आणि जयंती करताना फक्त धिंगाणा घालून जयंती साजरी करण्यापेक्षा शिस्तबद्ध पद्धतीने जयंती आपण कशी साजरी करतो हे गेल्या 11 वर्षापासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण जगाला दाखवून दिलं. आमची जी तरुण मुलं आहेत आमच्यासोबत काम करणारी, ही तरुण मुलं दिवस रात्र मेहनत घेतात. आमचे सगळे सुपर कोऑर्डिनेटर आहेत, आमचे सगळे कोऑर्डिनेटर आहेत, आमची घाटकोपरची समन्वय समिती आहे, मंगलताई जगताप आहेत, प्रतिभा डांगळे आहेत, पाईकराव आहेत, त्याच्यानंतर रवींद्र गुरचाळ आहेत, विजय जाधव साहेब आहेत, प्रीती आडाव आहे, त्याच्यानंतर अशी संपूर्ण खूप मोठी टीम, सागर घाडगे आहेत, आमची भीमोत्सव समन्वय समिती वरळीची खूप मोठी टीम, इथे जवळजवळ 100 लोकांची टीम आहे. इथे 400 तरुण मुलांना आम्ही सोबत घेतलं जवळजवळ आणि अशा प्रकारे सगळ्या तरुणांना सोबत घेऊन, सामाजिक संस्थांना सोबत घेऊन आम्ही विचारांचा महोत्सव इथे आज साजरा केलेला आहे या घाटकोपर ठिकाणी. आणि जवळजवळ 5000पेक्षा जास्त लोक इथे या कार्यक्रमाला आलेले आहेत आणि अशा या दिमागदार कार्यक्रमामध्ये आम्ही आज एक खूप मोठं द्विशताब्दी वर्षाचं आपण सुरुवात म्हणूया महात्मा फुलेंची ती केलेली आहे बाबासाहेबांच्या जयंतीला. हमें लाइक करें। मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें।